नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अधिपती अक्षराला म्हणतो, चला करूया का सुरू? अक्षरा म्हणते, हो चालेल. तो आता गाणं गात असतो, दृष्ट लागण्या जोगे सारे, आणि अक्षरा त्यावर डान्स करायला लागते. पण फक्त अक्षरा नाही तर अधिपती गाणं गात तिच्यासोबत डान्स करत असतो. आता ते दोघंजणं एवढे जवळ येतात की भुवनेश्वरी, दुर्गी आणि चेंजीचा चांगलाच जळफाट होतो. चारस म्हणतो, अक्षरा, मी जो कार्यक्रम ठेवला ना त्याचं चीज झालं. तुम्हाला बघून असं वाटलं की तुमची गाठ वर ब्रह्मदेवाने बांधली, ती कुणालाही सोडता येणार नाही. आता मात्र अधिपती पण बारीकमध्ये स्माईल करतो, पण त्याला काय आनंद आवरता येत नाही. तो हसून म्हणतो, चला की मग. विद्या इरामुळे टेन्शनमध्ये असते. बाब म्हणतात, अगं आता इराने काय केलं सांग मला. विद्या म्हणते, बघा ना, त्या निखिलचं काही कळतच नाही. लग्नाचा विषय काढला की बोलतो, आईबाबांना विचारतो. हे किती दिवस चालणार आहे? बाब म्हणतात, आता त्याला विचारतो, आणि त्याने पुन्हा टाळाटाळ केली ना, इरासाठी मी दुसरा मुलगा शोधतो. विद्या म्हणते, मला पण तसंच वाटतं. पुणेश्वरी म्हणते, झालं सगळ्यांचं, संपला खेळ? शिवानी म्हणते, नाही थोरले सरकार. भुवनेश्वरी म्हणते, हायच का अजून? ती सरकार, हा खेळ संपला, अजून पुढचा खेळ बाकी आहे. त्या खेळाचं नाव आहे हार्ट टू हार्ट. दुर्गी म्हणते, हाय का आता पुन्हा इंग्रजी खेळ? हे काय चाललंय? हे हार्ट टू हार्ट म्हणजे काय? अधिपती म्हणतो, अगं एवढा काय इशे हार्ट नसल, ऐकून तर घे. अक्षराकडे बघत म्हणतो, मनाचं मानाला असं काहीतरी असेल ना? अक्षरा हसून म्हणते, बरोबर. शिवानी म्हणते, हो तसंच. म्हणजे भाऊजी, तुम्ही वहिनीबद्दल सांगायचं जे तुम्हाला वाटतं ते, आणि खरं खरं सांगायचं. आणि वहिनी, तुम्ही पण भाऊजींबद्दल सांगायचं जे तुम्हाला वाटतं ना ते. दुर्गी म्हणते, मी कुणाविषयी सांगायचं? चंची तिला डोळ्याने गप्प बसायला सांगते. शिवानी म्हणते, अहो तसं नाही, तुम्ही ह्या घरातील नवीन कपलविषयी बोलायचं, तुम्हाला जे काय वाटतं ते. दुर्गी आता त्यांच्याकडे बोट करते आणि खुण्याने विचारते, यांच्याबद्दल? शिवानी म्हणते, तुम्ही मनोगत व्यक्त करायचं. चंची विचारते, म्हणजे ह्यामध्ये काय चिठ्ठ्या बिट्ट्या पाडायचं नाही नवं? ओंक्या म्हणतो, नाही नाही, ह्यामध्ये चिठ्ठ्या नाही, आपणच आपला क्रम ठरवायचा. चारस म्हणतो, मला वाटतं आपण सिनियरपासून चालू करूया. शिवानी म्हणते, आजी तुमच्यापासून सुरुवात करूया. आजी म्हणते, म्हणजे काय करायचं? अधिपती आणि सुनबाईबद्दल बोलायचं. चारस म्हणतो, हो आई, त्यांच्या दोघांबद्दलच बोलायचं. आजी हसून म्हणते, मग त्यात काय, बोलते की. अधिपती म्हणतो, चांगलं बोल जरा. ती होय की. ती उठून उभा राहते म्हणते, असं आहे. अधिपती म्हणतो, कसं आहे? आजी म्हणते, ह्या दोघांचा संसार आता सुरू झाला आहे. अधिपती पहिले एकटाच होता, त्याचं आयुष्य अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात जेव्हा सुनबाई आली तेव्हा त्याचं दोनाचं चार हात झालं. आता जर अधिपतीला विचारलं, बाबा तुला पहिलं आयुष्य आवडत होतं की आत्ताचं आयुष्य आवडतं, तर मी खात्रीने सांगते त्याला आत्ताचंच आयुष्य चांगलं वाटणार. म्हणजे त्याचं आयुष्य दृष्ट लागण्यासारखं झालं. दृष्ट लागण्यासारखं कसं? नक्षत्रासारखं झालं, कारण त्याच्या आयुष्यात नक्षत्रवाणी सुनबाई आली या. म्हणताना त्यांनी दोघांनी मिळून रीत पूर्ण केली या. आजी अजून बरंच काही बोलते, सगळे टाळ्या वाजवतात. ओंक्या म्हणतो, मोठे मालक, आता तुमचा नंबर. चारस म्हणतो, यांच्या दोघांबद्दल जेवढं बोलू ना तेवढं थोडंच आहे, पण मी मागच्या 10 दिवसांबद्दल बोलणार. 10 दिवस यांना अगदी आश्रितासारखं जगावं लागलं. अधिपती भुवनेश्वरीकडे बघतो, ती हात करून थांबवते. चारवास म्हणतो, अधिपती गुणी आहेच, पण अक्षरा त्याच्या आयुष्यात आल्यानंतर अधिपतीचं आयुष्य परिपूर्ण झालं. तो आता बरंच काही बोलतो आणि हळू होतो आणि म्हणतो, अक्षरा घरात आली तर फक्त अधिपतीचं आयुष्य बदललं नाही, तर अख्ख्या घराचं आयुष्य बदललं. मी बदललो, मी बोलायला लागलो, मी चालायला लागलो, त्या खोलीच्या बाहेर आलो, ते फक्त ह्या मुलीमुळे. अक्षरा बाळा, माझे मनापासून आशीर्वाद आहे तुला. आता चंची आणि दुर्गी पण बोलतात. शिवानी म्हणते, मॅडम आता तुम्हीच राहिलात. भुवनेश्वरी म्हणते, बोलतो की. ती आता उभा राहतील म्हणते, जेव्हा मी अधिपतीला ही रीत पाळायला सांगितली तेव्हा लय विरोध झाला. नाही, अधिपतीकडून नाही, आम्ही अधिपतीला सांगितलं ना
ते एका पायावर तयार होतात आणि आम्हाला विश्वास होता ते रीत पाळणार, कारण आम्ही त्यांना रोज आशीर्वाद देत होतो, जग जिंकून या, जग जिंकून या. आणि त्यांनी तो आशीर्वाद खरा करून दाखवला आणि जिंकून आले. चारुहासला खूप राग येतो, कारण भुवनेश्वरी सगळं श्रेय स्वतःवर घेते आणि अधिपतीला देते आणि म्हणते, आम्ही देवकी नसलो, यशोदा जरी असलो तरी आम्हाला समज करण्यासाठी काय काय करावं लागतं. पण आमचा अधिपती हिरा आहे, हिरा. आणि ह्या हिऱ्याला कुंदनाची गरज नाही, कारण चारुहास बोललेला असतो, अधिपती हिरा तर अक्षरा कुंदन आहे. तो झालं, एवढंच बोलायचं होतं तुला? जगामध्ये तुला असा एकही हिरा सापडणार नाही ज्याला कुंदन लागत नाही. लोक हिरा घेतात ते कुठल्या कुंदनात बसवण्यासाठी, आणि कुंदनामुळे हिऱ्याला शोभा असते. अधिपतीला अक्षराची साथ होती म्हणून तो जिंकला. तो एकटा नाही जिंकला, ते दोघे मिळून जिंकले. हा विजय त्या दोघांचा आहे. तुला साधा उल्लेखसुद्धा करा वाटला नाही ना अक्षराचा? चारुहासने भुवनेश्वरीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलेलं असतं, त्यामुळे सगळे शॉक होतात. विद्या आणि बाबांचं बोलणं चालू असतं तेवढे तीरा येते आणि म्हणते, अच्छा, आता तू हातामध्ये कुठला पंप घेऊन उभा आहेस? विद्या म्हणते, तुम्हाला प्रश्न नको विचारू. मला हे सांग, मी तुला केव्हाची फोन करते, तू फोन का नाही उचलला? हिरा हसून म्हणते, अच्छा, आज चिडचिड करायचं हे कारण आहे तर? तू रोज माझ्याबद्दल काही कारण शोधूनच काढते ना? आता हिरा बरंच बोलते आणि आत निघून जाते. चारुहास भुवनेश्वरीला म्हणतो, तू तिच्याबद्दल का नाही बोललीस? भुवनेश्वरी म्हणते, अहो आम्ही. अक्षरा म्हणते, बाबा ठीक आहे मॅडम, जाऊ द्या ना. बाबा काहीच हरकत नाही, आम्ही आत्ता घरी आलो, कशाला उगाच वाद? चारुहास म्हणतो, बाळा तुला कळत नाही तिच्या वागण्याचे अर्थ, ते मला बरोबर कळतात. भुवनेश्वरी म्हणते, अहो असं काय करता, आम्ही त्यांचं चांगलं स्वागत केलं आहे. चारुहास म्हणतो, स्वागतसुद्धा खोटेपणाने केलं. आता अधिपती बारीक ऐकत असतो. चारुहास म्हणतो, भुवनेश्वरी तू जे काय करते ना त्यात खेळी जास्त असते, प्रामाणिकपणा नसतो. अधिपती म्हणतो, ओंक्या बस झाला हा कार्यक्रम. सॉरी मला माहीत असतं ना हे सगळं होणार आहे. ओंक्या म्हणतो, भावा येतो आम्ही. अक्षरा अधिपतीला म्हणते, मी सोडून येते. भुवनेश्वरी आता सगळ्या गोष्टीवर पांघरून घालत असते आणि म्हणते, मी अधिपतीचं नाव घेतलं म्हटल्यावर सुनबाई चालेच की. आम्ही जे काय बोलू त्यात तुम्ही चुकच का हो काढता? चारुहास म्हणतो, मूळ विषयाला बगल द्यायची आणि भलतंच बोलत बसायचं. माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दे ना, हिंमत असेल तर. अक्षराबद्दल का नाही बोलली? अधिपतीचं एवढं कौतुक केलं, नाही ते करायलाच हवं, पण अक्षराबद्दल हिंमत नाही झाली तुला? मुद्दाम करतेस ना? हे मान्य तरी कर, मुद्दाम करतेस. आता अधिपती काही नाही बोलता, तिने ह्या घरामध्ये पाऊल टाकल्यापासून तुझ्या डोळ्यात ती खुपते. तुला ती ह्या घरामध्ये नको आहे, एकदा मान्य कर. आणि भुवनेश्वरी आजही स्पष्ट दिसलंय, फक्त मला नाही सगळ्यांना. तू मांजरीसारखी डोळे मिटून दूध पित असली ना तर तुझ्या मनात काय चाललं ना आजही सगळ्यांनी बघितलं. एवढं बोलल्यावर पण अधिपती काहीच बोलत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.